भाई आता जो तुम्ही पदार्थ बघणार आहे ना मा कसम भाई मँगो पूर्ण मॅचिंग होते तुला. मी आंबा बनवून आलोय ना आज आंबा महोत्सव आंबा महोत्सव चालू आहे हा प्रकार भाई खाण्यासाठी मी खास एवढी तळमळ करून आलेलो. हे श्रीखंड आहे ऍक्च्युली आंब्याचं श्रीखंड आंब्याचा तुकडा पण आहे ह्याच्यामध्ये सो आपण त्याच्या सकटच घेऊया. डोंट वरी तुला पण आहे तुकडा ती मागून इथं हाय हाय आणि 100 ग्रॅम 60 रुपये आहे. तुम्हाला 150 पाहिजे का 200 पाहिजे मिनिमम 100 मिळतं. 100च्या खाली येऊ नका. आम्हाला पण तिथे त्यांनी उभं नसतं केलं. त्याचं टेक्स्चर बघा ना एकदम काय म्हणतात घरगुती असतं ना आपलं जे श्रीखंड. आता माहित नाही बरेच लोक बनवत असतील नसतील. आम्ही तर अख्ख्या आयुष्यात कधी घरी श्रीखंड बनवलं नाही. दही बनवलंय म्हणजे असं रफ थोडंसं वाटतं ना. जितना मेरा दिमाग चलता है उतना तुम लोग को बता रहा हूँ बाकी का ज्ञान तुम देना. कमेंट पिन करके रख दूंगा. लेट्स हैव अ टेक अ फर्स्ट बाइट. थोडाफार इंग्लिश येतं मला ते इधर उधर का उठा के बोल रहा हूँ. देवा 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 ओ भाई 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 बवाल भाई बवाल होय 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 पप्पा हुया. अरे याला कोणीतरी अवॉर्ड द्या रे. या आमरस पण फिका झाला मा की कसम आमरस पण फिका झाला शपथ. म्हणजे ही जी डेअरी आहे ना इथे तुम्ही फक्त हे खायला या हे खा. हे नाही खाल्लं ना अख्खी जिंदगी बर्बाद आहे. हे डोक्यात शिरलं रे माझ्या. एकच घास खाल्ला पण डायरेक्ट डोक्यात शिरलाय. म्हणजे आता गोड तर कमी प्रमाणात खाल्लं पाहिजे. अभी इधर से निकलूंगा ना उधर तिखा तिखा पाणीपुरी खाऊंगा. म्हणजे कसं बॅलन्स करायला भाई. गुंगी आली काय? अरे गुंगी नाही नशा चढली आहे. एवढं रिफ्रेशमेंट आलंय ना भाई. नाद केला पण वाया नाही गेला. तशातला हा प्रकार आहे. मी होप ठेवून आलो होतो की काहीतरी चांगलं मिळेल. म्हणजे 2-4 पदार्थ आहेत इकडे व्हरायटीज त्यातलं हे एक आहे. हेच बाप निघालंय. ते आमरस तर आहेच म्हणा